मित्रांनो, मी सतीश देवरे। आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 9वी विषय सामाजिक विज्ञान प्रकरण क्रमांक 8 भारताच्या राज्यघटनेची रचना आणि त्यांच्या लक्षणांची। विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटनेच्या रचनेमध्ये ज्या व्यक्तींची महत्त्वाची भूमिका होती त्यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। त्यासोबत लोकशाही, बिनसांप्रदायिकता आणि समाजवादी वगैरे सारख्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताच्या राज्यघटनेची रचना आणि लक्षणांविषयी चर्चा करणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की घटनेचा अर्थ किंवा संविधान म्हणजे काय। की संविधान किंवा घटना म्हणजे कोणत्याही देशात शासन चालविण्यासाठी घडविण्यात आलेल्या नियमांच्या व्यवस्थित संग्रहास देशाची घटना असे म्हणतात। त्यानंतर राज्यघटनेचे महत्त्व। त्यात नंबर 1, घटना ही देशाचा मूलभूत आणि महत्त्वाचा दस्तावेज आहे। कारण भारतीय संविधानात समानता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुत्वाची गोष्ट करण्यात आलेली आहे। जर संविधान राहिले नसते तर पौराणिक मान्यतांवर आधारित कायदे आपल्या देशात राहिले असते, ज्यामुळे ह्या कायद्यांमध्ये कुठल्याही प्रकारची समानता आपल्याला दिसली नसती। आपले संविधान समानतेच्या सिद्धांतावर आधारित आहे। सर्व मनुष्य समान आहेत कारण ते मनुष्य आहेत आणि समानता ही स्वतंत्रता, न्याय, कायदे आणि बंधुत्वाच्या संकल्पनेशी जुळलेली आहे। थोडक्यात संविधानाच्या केंद्रात मानवता आहे, म्हणून घटनेला मूलभूत दस्तावेज असं म्हणण्यात येतं। त्यानंतर नंबर 2, घटनेत दिलेल्या नियमानुसार देशातील कायदे घडविण्यात येतात। संविधानात देण्यात आलेले कायदे घटनेत दिलेल्या नियमानुसार घडविले जातात आणि कायदे हे घटनेच्या उद्देशाशी सार्थकता करणारे असतात। कायदे असेच असतात की ज्यामुळे सर्वांना राजकीय, सामाजिक तसेच आर्थिक न्याय मिळत राहील अशी समाज रचना निर्माण करण्याचा उद्देश हा संविधानाचा असतो। त्यामुळे घटनेत देण्यात आलेले कायदे हे घटनेच्या नियमाच्या अधीन असतात। त्यानंतर नंबर 3, देशातील कायदे घटनेशी सुसंगत आणि घटनेच्या नियमाच्या अधीन असले पाहिजे। देशातील कायदे हे राष्ट्राची स्थिरता, व्यक्ती स्वतंत्रता वगैरेच्या रक्षण करण्यासाठी देण्यात आलेले असतात। कायदे हे घटनेत देण्यात येणाऱ्या मूलभूत अधिकारांचा भंग करू शकणार नाही असे असतात। अशा कायद्यांना मान्यता देण्यात येते की जे काही संविधानामुळे मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत तर त्या मूलभूत हक्कांचा भंग होणार नाही। ते मूलभूत हक्क कोणते तर समानतेचा हक्क, स्वतंत्रतेचा हक्क, शोषण विरोधीचा हक्क, धार्मिक स्वतंत्रतेचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटना की उपायांचा हक्क वगैरेला अनुरूप जे कायदे आहेत तर ते घडवले जातात। जर कायद्यांमुळे मूलभूत अधिकारांचा भंग होत असेल तर अशा कायद्यांना मात्र संसदेमध्ये मान्यता देण्यात येत नाही। त्यानंतर नंबर 4, घटना कायद्यापेक्षा सर्वोपरी आहे। घटना कायद्यापेक्षा सर्वोपरी आहे कारण कायदे हे घटनेच्या अधीन आहेत। कायदे जर घटनेच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर अशा कायद्यांना दूर करण्याची तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर नंबर 5, घटना ही लोकांच्या गरजा, अपेक्षा, आकांक्षा, इच्छा आणि भावनांचे प्रतिबिंब आहे। कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याचा अधिकार आहे आणि स्वतःचा विकास तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळेला त्याला स्वतंत्रतेचा अधिकार असेल, ज्यावेळेला त्याला शैक्षणिक अधिकार असेल आणि हे अधिकार पूर्ण करण्यासाठी त्याला स्वतःच्या इच्छा, अपेक्षा या पूर्ण कराव्या लागतात। म्हणून म्हणतात की घटना ही लोकांच्या गरजा, अपेक्षा, आकांक्षा आणि इच्छा व भावनांचं प्रतिबिंब आहे। त्यानंतर आपण भारताच्या घटनेची रचनेची प्रक्रिया याविषयी चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी घटना किंवा संविधान या शब्दाचा उल्लेख न करता घटनेची संकल्पना मांडली होती। त्यानंतर 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम घटना सभा किंवा घटनेची सभा असली पाहिजे किंवा संविधान सभा असली पाहिजे ही संकल्पना त्यांनी मांडली होती। मानवेंद्रनाथ रॉय हे भारतीय साम्यवादी चळवळीचे नेते होते। त्यानंतर 1940 मध्ये
ऑगस्ट ऑफर ही योजना राबविण्यात आली होती. त्यामध्ये लॉर्ड लिथगो यांनी ऑगस्ट ऑफर या योजनेमध्ये सांगितलं की भारतीयांसाठी एक संविधानाची गरज आहे आणि त्यात 100% सभासद हे भारतीय असायला पाहिजे असे त्यांनी या ठिकाणी सांगितले होते. त्यानंतर 1942मध्ये क्रिप्स योजना राबविण्यात आली होती. 1942च्या स्टेफर्ड क्रिप्सच्या तरतुदीमध्ये भारताची घटना संपूर्णपणे भारतीयांनीच तयार करायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यानंतर 1946मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेची निर्मिती करण्यात आली आणि जे काही संविधान आहे तर ते संविधान रचनेची प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहणार आहोत की सभेने संविधान बनवण्याच्या वेगवेगळ्या कामासाठी एकूण 22 समित्या नेमल्या होत्या. त्यापैकी 8 प्रमुख समित्या खालीलप्रमाणे आहेत. तर या ठिकाणी विविध समित्या आणि त्या समित्यांचे प्रमुखांची नावं देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये नंबर 1 घटना सभेचे अध्यक्ष आणि प्रक्रिया समितीचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर मसुदा समिती आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर केंद्रीय ऊर्जा समितीचे प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्याचबरोबर केंद्रीय घटना समितीचे प्रमुखसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर नंबर 5 प्रांतीय घटना समिती आणि मूलभूत हक्क समिती किंवा अल्पसंख्याक समितीचे जे काही प्रमुख होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर नंबर 7 घटनेच्या कार्यसमितीची बैठक किंवा ते बैठकीचे जे प्रमुख होते ते ग.वा. माळवणकर होते. त्यानंतर नंबर 8 सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. याशिवाय घटना समितीच्या निर्मितीमध्ये अनेक नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामध्ये मौलाना अब्दुल कलाम, श्यामा प्रसाद मुखर्जी, HP मोदी, HV कामत, फ्रँक अँथोनी, कन्हैयालाल मुंशी, गोपालस्वामी अय्यंगर, कृष्णस्वामी अय्यर, बलदेव सिंह आणि महिला प्रतिनिधीमध्ये सरोजिनी नायडू. त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित वगैरेंचा घटनाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर घटनेच्या रचना काळातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम भारताच्या घटनेची सुरुवात 9 डिसेंबर 1946मध्ये भारताच्या घटनेची सुरुवात झाली. त्यानंतर संविधान पूर्ण करण्यासाठी लागणारा एकूण कालावधी किंवा लागणारा एकूण वेळ किती दिवसामध्ये आपली घटना लिहिली गेली तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस किंवा 11 अधिवेशनं झाली. एकूण 11 अधिवेशनं झाली आणि जो काही काळ आहे किंवा जो वेळ आहे तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात आपली घटना लिहिली गेली. तर घटनेच्या एकूण बैठकी किती झाल्या किंवा घटना बनवण्यासाठी संसदमध्ये एकूण 166 बैठका झाल्या. सुरुवातीला जी काही घटना आहे त्या सुरुवातीला त्या घटनेमध्ये एकूण अनुच्छेद म्हणजे एकूण कलमा किती होत्या तर 395 आणि सुरुवातीचे एकूण परिशिष्ट किती होते तर 8. तर सुरुवातीला एकूण कलमा 395 किंवा अनुच्छेद 395 आणि सुरुवातीचे एकूण परिशिष्ट 8. त्याच्यानंतर त्यामध्ये दुरुस्त करण्यात आली म्हणजे अतिरिक्त कलमा त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या. तर दुरुस्ती करून एकूण अनुच्छेद 461 आणि दुरुस्ती करून एकूण परिशिष्ट जे आहे तर एकूण परिशिष्ट 12. तर घटना जी आहे तर ती 22 भागामध्ये विभाजित करण्यात आली. सध्या घटना 25 विभागामध्ये विभाजित झालेली आहे.
त्यानंतर घटनासभेत संविधानाचा स्वीकार व संविधान दिवस. तर आपल्या घटनासभेमध्ये संविधानाचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचा स्वीकार करण्यात आला. त्याच्यामुळे 26 नोव्हेंबर ह्या दिवसाला संविधान दिवस म्हणून ओळखले जाते किंवा संविधान दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर घटना अंमलात आली व भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. तर 26 जानेवारी 1950 रोजी घटना अंमलात आली, त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. आपले राष्ट्रीय चिन्ह आहे 4 सिंहांची मुख आकृती. राष्ट्रीय सूत्र आहे सत्यमेव जयते. आपल्या घटनेत लोकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य, राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत, सरकाराची अंगे आणि कार्य तसेच कित्येक वहिवटी सूचना, न्यायतंत्राची व्यवस्था, अनेक महत्त्वाच्या बाबतींचा समावेश होतो. म्हणून भारताची घटना विश्वातील सर्वात मोठी, विस्तृत आणि तपशीलवार लिखित दस्तावेज समजली जाते. त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत की प्रस्तावना म्हणजे काय. की प्रस्तावना जी आहे तर भारतीय संविधानाची सुरुवात प्रस्तावनेपासून किंवा उद्देशिकापासून भारतीय संविधानाची सुरुवात होत असते. तर प्रस्तावनेला भारतीय घटनेचा आत्मा असं म्हणण्यात आलेलं आहे. कारण उद्देशिकेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण शब्दांचा समावेश झालेला आहे. त्यात सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वतंत्रता, समानता, बंधुत्वता, राष्ट्रीय एकता, अखंडितता यासारखे जे काही महत्त्वपूर्ण शब्द आहेत तर ते आपल्या प्रस्तावनेमध्ये आलेले आहेत. म्हणून आपल्या प्रस्तावनेला घटनेचा आत्मा असे म्हणण्यात आलेले आहे. 1976च्या 42व्या घटनाकीय सुधारणेमध्ये सार्वभौम शब्दानंतर समाजवादी आणि बिनसांप्रदायिक हे 2 शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये किंवा घटनेमध्ये टाकण्यात आले. तर याचा अर्थ असा नाही की 1976च्या अगोदर आपला देश समाजवादी किंवा बिनसांप्रदायिक नव्हता, परंतु एक लेखित पुरावा म्हणून हे शब्द त्यात टाकण्यात आले. एक डॉक्युमेंटरी स्वरूप देण्यासाठी समाजवादी आणि बिनसांप्रदायिक हे शब्द त्यात टाकण्यात आले. त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत राष्ट्रीय एकता आणि अखंडितता हे 2 शब्दसुद्धा प्रस्तावनेमध्ये टाकण्यात आले. प्रस्तावना घटनेचे मूलभूत हेतू, ध्येय, आदर्श तसेच सिद्धांतांना वाचा देणारी आहे. प्रस्तावना घटनेच्या उद्देशांद्वारे भारतात कल्याण राज्य स्थापनेच्या उच्च भावांच्या आणि आदर्शांना साध्य करून इच्छित असल्याचे ते स्पष्ट करते. अशा प्रकारे प्रस्तावनेद्वारा घटनेच्या रचयित्यांची मानसिकता या ठिकाणी लक्षात येते. तर आपले जे काही घटनेचे जे रचयिता होते की त्यांची मानसिकता कशी होती, तर एक कल्याण राज्य रचण्याची त्यांची मानसिकता होती. देशामध्ये सर्व लोक सुखी असतील, देशामध्ये सर्वांना समान अधिकार मिळेल अशा घटनेची रचना करण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत प्रस्तावनेचे महत्त्व. तर प्रस्तावनेचे महत्त्व काय आहे, तर त्यात प्रस्तावनेस घटनेचा आत्मा असे म्हटले आहे. कारण प्रस्तावनेत कोणत्याही कायद्याच्या घडविण्यात तसेच ज्यात पूर्णता समजवण्यासाठी किंवा त्याचा अर्थघटन करण्यासाठी प्रस्तावना जी आहे तर ती मार्गदर्शन देत असते. त्यानंतर प्रस्तावना घटनेचा अर्थ आहे. कारण प्रस्तावनेत कायद्याचे हेतू तसेच आदर्श कायदा घडविण्यात मागे संसदची कोणती भूमिका आहे किंवा कोणती नीती आहे ते समजवण्यासाठी प्रस्तावना मदतरूप आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संसदद्वारे कोणत्या प्रकारचे कायदे घडवले पाहिजे किंवा कायद्यांचा कोणत्या प्रकारचे कायदे जे आहेत तर या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मदतरूप असतील, तर याचं सर्व मार्गदर्शन प्रस्तावनेमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रस्तावना घटनेतील व्यवस्थांना समजवण्यासाठी होकायंत्राप्रमाणे कार्य करते. प्रस्तावना ही कायद्यांच्या कोणत्याही कलममध्ये अस्पष्टता किंवा विसंगतता उभी राहत असेल, तर कायद्यांचा हेतू स्पष्ट होत नसेल तेव्हा प्रस्तावना कायद्यांच्या कलमा समजवण्यासाठी त्यांचं अर्थघटन करण्यासाठी मदतरूप ठरत असते. म्हणून प्रस्तावना घटनेतील व्यवस्थांना समजवण्याचे एक होकायंत्र आहे असे म्हणण्यात येते. त्यानंतर प्रस्तावना राष्ट्रीय एकता, अखंडितता आणि नागरिकांमधील बंधुत्वाच्या उच्च भावनेचे
आणि आदर्शांचे प्रतिबिंब मानण्यात येते. कारण की देशाचा विकास करायचा असेल तर त्या देशातील नागरिकांचा विकास करणं गरजेचं आहे. तर त्या नागरिकांचा विकास करण्यासाठी त्यांना स्वतंत्रता, समानता किंवा जे आपले मूलभूत अधिकार आहेत तर ते मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि ते मूलभूत अधिकारांची पूर्तता करण्यासाठी त्यांना त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण कराव्या लागतात. आणि त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या आकांक्षा ज्या आहेत तर त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या आकांक्षा, त्यांच्या भावनांचे जे काही किंवा त्यांच्या बंधुत्वाचं जे काही प्रतिबिंब आहे तर ते प्रतिबिंब आपल्याला आपल्या प्रस्तावनेतून दिसून येतं. त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत प्रस्तावनेचे आधारस्तंभ. तर प्रस्तावनेचे आधारस्तंभ म्हणजे काय, की प्रस्तावनेमध्ये जे महत्त्वाचे शब्द आहेत तर ते महत्त्वाचे शब्द प्रस्तावनेचे आधारस्तंभ आहेत. उदाहरणार्थ सार्वभौम, समाजवादी, बिनसांप्रदायिकता, लोकशाही, प्रजासत्ताक, बंधुत्व, न्याय, समानता, स्वतंत्रता, राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अखंडितता हे काय आहेत तर हे प्रस्तावनेचे आधारस्तंभ आहे. त्यामध्ये पण लोकशाही, समाजवादी आणि बिनसांप्रदायिकता हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. तर लोकशाही म्हणजे काय, तर भारत सारख्या देशामध्ये लोकशाही आहे. भारताच्या घटनेत भारतीय लोकांना शेवट सार्वभौम सत्ता देण्यात आलेली आहे. सार्वभौम म्हणजे लोकांची सत्ता लोकांच्या हातात आहे. कोणत्याही एका व्यक्ती किंवा वर्गाच्या हातात ही सत्ता देण्यात आलेली नाही. म्हणजे शेवटी सत्ता लोकांच्याच हातात आहे. तर लोकशाही हा जो शब्द आहे हा शब्द मूळ ग्रीक शब्द आहे. इंग्रजीमध्ये लोकशाहीला डेमोक्रेसी म्हणतात. आणि डेमोक्रेसी हा मूळ ग्रीक शब्द असून त्यात डेमोस म्हणजे लोक आणि क्रेटोस म्हणजे सत्ता. म्हणजे शेवटी सत्ता जी आहे तर ती कोणाच्या हातात आहे तर ती लोकांच्या हातात आहे. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की लोकशाही म्हणजे काय, की लोकशाही राज्य म्हणजे लोकांद्वारे लोकांसाठी चालणारी राज्य म्हणजे लोकशाही. तर यामध्ये खरी सत्ता जी असते तर ती लोकांच्या हातामध्ये असते. भारतामध्ये दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. ग्रामपंचायती निवडणूक असो, जिल्हा पंचायतची निवडणूक असो, नगरपालिकेची असो, महानगरपालिकेची असो, विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो. तर या निवडणुका ज्या असतात तर त्या 5-5 वर्षांनी होतात. आणि त्यामध्ये आपण लोक जे आहेत हे त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात. आणि हे प्रतिनिधी देशाच्या राज्यकारभार चालवण्यासाठी स्वतःचे प्रधानमंडळ किंवा मंत्रिमंडळाची रचना करतात. आणि या मंत्रिमंडळाद्वारा संपूर्ण देशाचा कारभार हा चालत असतो. तर या अर्थाने जर पाहायला गेलं तर भारत जो आहे तर तो हा भारत लोकशाही असणारा देश आहे किंवा भारतामध्ये लोकशाही आहे. तर लोकशाहीमध्ये खरी सत्ता लोकांचे प्रतिनिधी मधून बनलेल्या प्रधानमंडळात स्थापित झालेली असते. प्रधानमंडळाची रचना संसदमधूनच करण्यात येते. प्रधानमंडळ संसदचे जबाबदार असते. भारत प्रजासत्ताक राज्य म्हटले गेले आहे कारण भारताचा कोणताही नागरिक घटनेत निर्धारित केलेल्या योग्यतेनुसार योग्य असल्यास ती व्यक्ती सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराद्वारा निवडून येऊ शकते. कोणतीही व्यक्ती वंशपरंपरागत वारसानुसार हे पद प्राप्त करू शकत नाही. सामान्यपणे तो 5 वर्षापर्यंतचा या पदावर राहू शकतो. संसदीय सरकार संयुक्त जबाबदारीच्या सिद्धांतावर कार्य करते म्हणूनच त्यात जबाबदार सरकार असे म्हणतात. भारताची लोकशाही सरकार स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्वाच्या भावनांना स्वीकार करणारी आहे. लोकशाहीच्या भारतीय घटनेत मूलभूत हक्क, राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत, संसद, विधानसभा, स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायतंत्र व निवडणूक पंचाची रचना आणि कार्य वगैरे व्यवस्था भारताच्या लोकशाहीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सार्वत्रिक प्रौढ वय मताधिकारचा सिद्धांतसुद्धा स्वीकारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जाती, धर्म, भाषा, लिंग, शिक्षण, उत्पन्न किंवा त्या व्यक्तीचं जन्मस्थान वगैरे कोणत्याही बाबतीत भेदभाव न केल्याशिवाय जर तो व्यक्ती 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असेल तर अशा व्यक्तीला मताचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये लोकशाहीचा सिद्धांत स्वीकारून दरेक 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला मतदान देण्याचा अधिकार आहे. त्यानंतर पुढचा शब्द म्हणजे समाजवादी. तर समाजवादी म्हणजे समान, की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तर समाजवादी हा शब्द जो आहे तर समाजवादी हा शब्द 1976च्या 42व्या सुधारणेमध्ये हा शब्द भारताच्या प्रस्तावनेमध्ये टाकण्यात आला.
तर या शब्दाचा अर्थ काय होतो की या शब्दाचा अर्थ असा होतो की कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, जातीच्या आधारावर पण नाही, धर्माच्या आधारावर पण नाही. प्रत्येक व्यक्ती जो आहे तर तो प्रत्येक व्यक्ती फक्त भारताचा नागरिकच आहे. तर प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक असल्यामुळे तो कायद्याच्या दृष्टिकोनातून समान आहे आणि त्यामुळे देशाच्या प्रत्येक सामाजिक आणि आर्थिक विकासाचा लाभ त्या व्यक्तीला मिळेल. तर सामाजिक समानताचे तत्त्व जे आहे तर ते सामाजिक समानताचे तत्त्व समाजवादी शब्दामध्ये लपलेले आहे. समाजवादी समाज रचनेमध्ये जे काही राष्ट्रीय संसाधनांची जी काही वाटणी आहे ती सुद्धा न्यायपूर्वक केली जाते. म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे, किती प्रमाणात करायचं आहे आणि कोणासाठी त्या वस्तूंचं उत्पादन करायचे आहे तर वगैरे सारखे जे निर्णय आहेत ते निर्णयसुद्धा राज्याद्वारे घेतले जातात. म्हणजे समाजवादी समाज रचनेमध्ये संपत्तीचे केंद्रीकरण आपल्याला होताना दिसत नाही. सर्वांना स्वस्त आणि गौरवपूर्ण विकासाच्या संधी आणि सुविधा प्राप्त होतील की ज्याद्वारे सामाजिक कल्याण साधण्याचा व श्रीमंत गरिबातील परस्पर भेद निर्मूलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. तर हे तत्त्व भारतीय घटनेमध्ये स्वीकारण्यात आलेले आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिनसांप्रदायिकता. तर बिनसांप्रदायिक हा शब्दसुद्धा 1976च्या 42व्या घटनाकीय सुधारणेमध्ये हा शब्द टाकण्यात आलेला आहे. तर बिनसांप्रदायिकता म्हणजे काय की बिनसांप्रदायिकता म्हणजे भारत जो देश आहे किंवा भारताचे जे काही संविधान आहे हे संविधान धर्मनिरपेक्ष आहे, ज्याचा धर्माशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. भारत हा एक बिनसांप्रदायिक देश आहे किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेक्युलर असं म्हणतो की भारत जे आहे तर एक सेक्युलर राज्य आहे. भारत जो आहे हा एक बिनसांप्रदायिक देश आहे. म्हणून भारतात कुठल्याही प्रकारचा राजकीय निर्णय किंवा भारताचे जे काही प्रधानमंडळ आहे तो कुठल्याही प्रकारचा जो निर्णय आहे तो धर्माच्या आधारावरती घेणार नाही, ज्यामुळे धर्माच्या आधारावरती लोकांबरोबर भेदभाव केला जाणार नाही किंवा राज्याचा धर्माशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तर दुसऱ्या बाजूला देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक स्वतःचा धर्म पाळू शकतात, स्वतःचा धर्माचा प्रचार करू शकतात आणि असं करण्यात त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. तर सर्व धर्म समदृष्टीचा जो काही सिद्धांत आहे तो सर्व धर्म समभावाचा सिद्धांत आपल्या घटनेमध्ये स्वीकारण्यात आलेला आहे. म्हणून भारतीय घटनेत कोणत्याही धर्मास राज्यामध्ये प्रोत्साहन नाही किंवा व्यक्तीला स्वतःची धार्मिक मान्यता, आस्था, श्रद्धा ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या प्रसार करण्यासाठी सुद्धा नागरिकांना समान अधिकार देण्यात आलेले आहे. मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो किंवा ख्रिश्चन असो, तर दरेक व्यक्तीला मात्र स्वतःचा धर्म पाळण्याचा सारखा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आज आपण ज्या मुद्द्यांवर चर्चा केली ते मुद्दे तुम्हाला लक्षात आलेच असतील. उर्वरित मुद्द्यांवर आपण भाग 2 मध्ये चर्चा करणार आहोत.